नमस्कार मित्रांनो, 2017ची जी उर्वरित शिक्षक भरती प्रक्रिया आहे त्या उमेदवारांसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे। ज्या गोष्टीसाठी तुम्ही बऱ्याच वर्षांपासून वाट बघत होते अशी 2017च्या शिक्षक भरती प्रक्रियेतील अपात्र, गैरहजर, माजी सैनिक आणि रुजू न झालेले जे उमेदवार होते त्या जागेवर प्राधान्यक्रम देण्यासाठी आज 31 ऑक्टोबर पासून ते 3 तारखेपर्यंत तुम्हाला सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे। 4च दिवस सुविधा उपलब्ध आहे, तर त्यामुळे लवकरात लवकर ऑफिशियल वेबसाईटवर जाऊन प्राधान्यक्रम जनरेट करून घ्या आणि प्राधान्यक्रम लवकरात लवकर लॉक करा। यासाठी उमेदवारांसाठी काही सूचना आलेल्या आहेत, तर त्या सूचना आपण सविस्तरपणे बघणार आहोत। सूचना मी फक्त वाचून दाखवणार नाही, तर त्या संदर्भामध्ये आपण डिटेलमध्ये चर्चा करणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे, शेवटपर्यंत नक्की बघा। बघा मित्रांनो, आज दिनांक 31/10/2023 रोजी उमेदवारांसाठी पवित्र पोर्टलवर सूचना आलेल्या आहेत। या सूचना खूप महत्त्वाच्या आहेत। या सूचना मी फक्त वाचून दाखवणार नाही, तर यामधल्या बऱ्याचशा गोष्टी मी आज तुम्हाला सांगणार आहे, ज्या गोष्टींमध्ये तुम्हाला कन्फ्युजन आहे किंवा तुम्हाला कळत नसेल। आणि 2 भरती प्रक्रिया होणार आहे, जसं की 2017ची उर्वरित भरती जी 2019 मध्ये झाली होती, त्यामधील जो रिक्त अपात्रचा राऊंड आहे तो, त्याचबरोबर 2023ची भरती। आणि त्या दोन्ही भरती प्रक्रियांमध्ये विद्यार्थी जे आपल्या अभियोग्यताधारक आहेत ते कन्फ्यूज आहेत। सध्या आपण या सूचना बघूया। सध्या पवित्र पोर्टलवर आज 31/10/2023 रोजी उमेदवारांसाठी खूप महत्त्वाच्या सूचना आहेत। सूचनांचा विषय आहे सन 2019 मधील शिक्षक पदभरतीच्या वेळी अपात्र, गैरहजर, रुजू न होणे इत्यादी कारणास्तव रिक्त जागांसाठी प्राधान्यक्रम लॉक करण्याबाबत सूचना आहे। ज्या गोष्टीची मित्रांनो 2017च्या अभियोग्यताधारक गेल्या 5 वर्षांपासून वाट बघत आहे, ती गोष्ट आता आली आहे। ज्या अपात्र, गैरहजर, माजी सैनिक ज्या जागा आहेत मित्रांनो, ज्याबद्दल मी सातत्याने तुम्हाला अपडेट देत होते, परंतु त्यासाठी आता प्रेफरन्स म्हणजे प्राधान्यक्रम लॉक करण्यासाठी तुम्हाला मुदत देण्यात आलेली आहे। खूप कमी कालावधी दिलेला आहे, तर हा वाढेल कसा यासाठी तर आपण प्रयत्न करणारच आहोत। आपण सूचना वाचण्या अगोदर किंवा आपण त्यावर चर्चा करण्या अगोदर मी तुम्हाला नक्कीच सांगू इच्छिते की सध्या जे काही वातावरण चालू आहे, सध्या मराठा आरक्षणाच्या धर्तीवर आपला महाराष्ट्र सध्या बंद आहे। काही ठिकाणी इंटरनेट वगैरे पण बंद असू शकतात आणि आपल्या अभियोग्यताधारक सगळ्या महाराष्ट्रामध्ये आहेत। तर मग जर या 2-3 दिवसामध्ये कमी वेळ मिळालेला आहे, जर सर्वांचे प्रेफरन्स लॉक झाले नाही, तर आपण 100% मुदत वाढसाठी मागणी करणारच आहोत। परंतु लवकरात लवकर तुम्ही प्रेफरन्स लॉक करा, मी याबद्दल आता बोलणारच आहे पुढे देखील। तर आपण सुरुवातीची सूचना बघूया। अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी 2017 नुसार पवित्र पोर्टलवर यापूर्वी स्थानिक स्वराज्य संस्थेतील व मुलाखतीशिवाय पर्याय निवडलेल्या खाजगी शैक्षणिक संस्थांकरिता मुलाखतीशिवाय आणि मुलाखतीसह, म्हणजे खाजगी आणि जे आपल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या दोन्हींच्या ज्या पदभरतीचा जो पर्याय निवडलेल्या खाजगी शैक्षणिक संस्थांतील मुलाखतीसह पदभरतीची कार्यवाही करण्यात आलेली आहे। तुम्हाला पहिला राऊंड जो झालाय त्याबद्दल दिलेला आहे। चला दुसरा मुद्दा बघूया। सन 2019 मधील शिक्षक पदभरतीच्या वेळी अपात्र, गैरहजर, रुजू न झालेल्या तसेच माजी सैनिक उमेदवार उपलब्ध न झाल्यामुळे रिक्त जागांसाठी गुणवत्तेनुसार पात्र उमेदवारांकडून शिफारस करण्यासाठी पोर्टलवर रिक्त पदांची माहिती संबंधित जिल्हा परिषद, महानगरपालिका, नगरपालिका यांनी भरलेली आहे। म्हणजे ज्या स्थानिक स्वराज्य संस्था आणि खाजगी संस्था ज्या आहेत ज्यामध्ये अपात्र, रिक्त, रुजू न झालेले माजी सैनिक जे उमेदवार होते त्यांच्या ज्या जागा आहेत त्याबद्दल माहिती आता पोर्टलवर आलेली आहे। म्हणजे आता प्रत्येकाच्या लॉग इनला देखील आली आहे। काही जणांचं लॉग इन होत नाहीये, ते होऊन जाईल मित्रांनो आज संध्याकाळपर्यंत किंवा आतापर्यंत कदाचित तुमचं झालेलं असेल। सुरुवातीच्या काळामध्ये म्हणजे आज सकाळी काही जणांना प्रॉब्लेम येत होता, तरी मला तुम्ही कळवा की तुमचं आतापर्यंत लॉग इन झालंय का। काही जर अडचणी येत असेल तर मला या कमेंट बॉक्समध्ये कळवा, म्हणजे आपल्याला कळेल उमेदवारांच्या ज्या कोणत्या अडचणी जास्त येत आहेत, तर आपण त्या संदर्भामध्ये मग पुढे ॲक्शन घेऊ शकतो। बघा, यापूर्वी मुलाखतीसह पदभरतीमध्ये खाजगी शैक्षणिक व्यवस्थापनातील केवळ 1ली ते 5वी या गटातील रिक्त पदांसाठी जाहिरात असलेल्या पदांसाठी देखील कार्यवाही करण्यात येत आहे। आता बघा, यापूर्वी ज्या खाजगी संस्थांमध्ये 1 ते 5च्या ज्या रिक्त जागा होत्या ना मित्रांनो, त्या देखील याच्यामध्ये त्यांनी दिलेल्या आहेत। त्या अगोदर देखील ते म्हटले होते। या व्यवस्थापनात मुलाखत व अध्यापन कौशल्यासाठी यापूर्वी 1:10 या मर्यादेत
समांतर आरक्षणासह उमेदवार उपलब्धतेच्या मर्यादेत उमेदवार उपलब्ध करून देण्यात येत आहे. आता इथे जर समजा इन केस तुमचा प्रायव्हेट 1 ते 5 साठी जे खाजगी संस्थांमध्ये नंबर लागत असेल तर इथे तुम्हाला 1 ते 10 या प्रमाणामध्ये मुलाखतीसाठी बोलवणार आहे, कारण ही 2017ची उर्वरित शिक्षक भरती आहे. 1:3 हा जो नियम आहे तो जो आहे तो म्हणजे नवीन शिक्षक भरतीसाठी आहे, म्हणजे 2023च्या. तर 23चे जे पुढचे राऊंड होतील त्यासाठी ते असेल, परंतु आता जी 2017ची उर्वरित जी राहिली होती तर त्याच्यामध्ये जे मग खाजगी संस्थांचे जेवढे काही होईल, आता सध्या 1 ते 5 साठी बाकी आहे, तर त्यासाठी त्यांनी 1:10चाच क्रायटेरिया ठेवला आहे. तर ही एक महत्त्वाची गोष्ट आहे. आपला पुढचा मुद्दा आहे मान्य उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद येथील याचिका क्रमांक, इथे याचिका क्रमांक दिलेला आहे, विचारात घेऊन त्या समांतर आरक्षणाची शिल्लक पदे ही पात्र उमेदवार यांना उपलब्ध होण्यासाठी माजी सैनिक या समांतर आरक्षणातून उपलब्ध होणारी पदे त्या समांतर आरक्षणात विचारात घेण्यात आलेली आहे. तर त्यांनी ज्या शिल्लक जागा आहेत तर त्या जागा आता अलॉट करून दिलेल्या आहेत, यामध्ये वेगळं काही दिलेलं नाही. चला पुढचा मुद्दा आहे मान्य सर्वोच्च न्यायालयातील विशेष अनुज्ञा क्रमांक, इथे दिला आहे अन्य याचिकेतील आदेश क्रमांक 11/8/2023 रोजी दिलेल्या निर्णयानुसार 1ली ते 5वी या गटातील रिक्त पदांबाबत कार्यवाही करण्यात येत आहे. बघा मित्रांनो, इथे आता त्यांनी एक गोष्ट स्पष्ट दिली आहे की 11/8/2023 रोजी दिलेल्या निर्णयानुसार आता 1ली ते 5वी या गटाकरिता रिक्त पदांबाबत कार्यवाही करण्यात येत आहे. अपात्र, गैरहजर, रुजू न होणे इत्यादी कारणास्तव SCBC प्रवर्गातील रिक्त असलेल्या पदांसाठी EWS तसेच खुल्या प्रवर्गासाठी विचारात घेण्यात आलेली आहे. म्हणजे ज्या जागा आहेत, जशा जागा आहेत त्या, समजा EWSचा हा प्रवर्गच कॅन्सल झालेला आहे तर तिथल्या ज्या जागा आहेत त्या मग खुल्या किंवा EWSमध्ये कशा जातील त्यासाठी देखील कार्यवाही केलेली आहे. त्यानंतर पुढचा मुद्दा आहे मित्रांनो, शासन पत्र दिनांक 12/6/2023 नुसार माजी सैनिक या प्रवर्गातील रिक्त पदे भरण्यासाठी कार्यवाही अगोदर करण्यात येईल. यानंतर 10% रिक्त पदे वगळून उर्वरित रिक्त पदे त्या प्रवर्गातील प्युअर समांतर आरक्षणाशिवाय वर्ग करून कार्यवाही करण्यात येणार आहे. आता ह्या ज्या टोटल ज्या जागा आहेत मित्रांनो, त्या जागा जेवढ्या आहेत, आता जागा भरपूर 2000 पर्यंत आहेत, मी 19/2000 सांगितलाय, तर त्यातल्या ज्या माजी सैनिकांच्या जेवढ्या जागा आहेत ना त्यामध्ये 10% ते रिक्त ठेवणार आहे. म्हणजे टोटल जागांमध्ये देखील 20% रिक्तच ठेवणार आहे. पण माजी सैनिकांच्या जागांमध्ये इथे सांगितल्याप्रमाणे माजी सैनिक प्रवर्गातील रिक्त पदे वगळून भरण्याची कार्यवाही अगोदर करण्यात येईल. तर त्यासाठी ते काय करणार आहे, 10% पदे रिक्त ठेवणार आहे. आणि बाकीचे जे पदे मग त्या कास्टमध्ये, समजा SC, ST, OBC जे काही कास्ट आहे त्यामध्ये जे काही माजी सैनिक आहेत त्यांच्या आरक्षणामध्ये जे काय आहे त्यामध्ये प्युअरमध्ये ते हे करून त्यानंतर त्या जागा भरण्यात येणार आहे. त्यानंतर बघा, यापूर्वी इथे दिलेला आहे ही जी वेबसाईट आहे या संकेतस्थळावर पवित्र टीचर रिक्रुटमेंट 2017, म्हणजे इथे तुम्हाला 2017 साठी टॅब आहे बघा, 2017 साठी एक आहे, 2023 साठी एक आहे. तर 17 साठीच्या टॅबमध्ये स्वप्रमाणपत्र पूर्ण केलेल्या उमेदवारांना सहभागी होता येईल, केवळ त्यांनाच लॉग इन उपलब्ध होईल. म्हणजे यापूर्वी या वेबसाईटवर ज्यांनी पवित्र फॉर्म भरलेला होता त्यांना आता आपल्या ज्या नवीन पोर्टलवर 2017चा जो टॅब आहे त्यामध्येच तुम्हाला ह्या गोष्टी उपलब्ध होतील. आणि ज्यांनी 2017 मध्ये स्वप्रमाणपत्र पूर्ण केलेलं आहे त्यांचं, म्हणजे मागच्या भरती प्रक्रियेचा भाग होते, ज्यांना प्रेफरन्स आले आणि ज्यांचा नंबर नाही लागला, तर ते हे सगळेच उमेदवार आहेत ज्यांना इथे संधी मिळणार आहे. मग बरेच जण विचारत आहेत की मॅडम आम्ही म्हणजे त्यावेळी जे काही प्रेफरन्स भरले त्यानंतर मध्ये काहीच कार्यवाही केली नाही, तरी तुम्हाला येईल, कारण की त्यावेळी तुम्ही प्रेफरन्स वगैरे भरले होते, जनरेट केलेले होते, त्यानंतर तुमचं सिलेक्शन प्रोसेसमध्ये तुमचा नंबर नाही लागला, म्हणजे तुमचे प्रेफरन्स वगैरे लॉक होते. चला पुढचा जो मुद्दा आहे, लॉग इन केल्यानंतर जनरेट प्रेफरन्स या मेनूचा वापर करून प्राधान्यक्रमाची यादी जनरेट करावी. आता सर्वात सुरुवातीला लॉग इन करावं लागेल. काही उमेदवारांचं लॉग इन होत नाहीये, बऱ्याच उमेदवारांचा प्रॉब्लेम येत आहे. फॉरगेट पासवर्ड करून बघा, तुमचा मोबाईल नंबर जुनाच असायला हवा, ते एकदा चेक करून घ्या की नंबर कोणता टाकला होता, काय टाकला होता, म्हणजे तुम्ही जुने फॉर्म वगैरे काढून बघा. आता बऱ्याच जणांकडे असेल नसेल तर काय अडचणी येत आहे तसं तुम्ही कमेंटमध्ये कळवा. उमेदवारांनी विहित मुदतीत प्राधान्यक्रम लॉक करावे. त्यांनी आता ही गोष्ट फार सांगितली, मुदत तर कमी दिली, मुदत बघणारच आहोत आपण पुढे.
आणि इथे काय सांगितलं की जनरेट प्रेफरन्सवर जायचं. तुम्हाला आता माहिती आहे जुन्या विद्यार्थ्यांना की लॉग इनमध्ये गेलं, जनरेट प्रेफरन्स केलं तर प्रेफरन्स जनरेट होतील. जनरेट होणं म्हणजे काय की तुमचे जे काही प्रेफरन्स आहेत, जे काही तुमच्या जागा शिल्लक आहे, तुम्ही ज्या क्रायटेरियासाठी 1 ते 5, 6 ते 8 जे काही तुम्ही आहे त्यासाठी जे प्रेफरन्स आहेत ते जनरेट होतील, म्हणजे बघायला मिळतील. मग ते प्रेफरन्स सिलेक्ट करून लॉक करायचे, हे तुम्हाला माहिती आहे. सिलेक्ट करून लॉक करायचे म्हणजे जे तुम्हाला जी जिल्हा परिषद, जी महानगरपालिका असो या अन्य काय असेल ते खाजगीचं वेगळं येईल, तर त्यांना तुम्हाला अगोदर टाकावं लागेल आणि त्यानंतर तुम्हाला जसे पाहिजे तसे त्याचे प्राधान्यक्रम लावून हे प्रेफरन्स तुम्हाला लॉक करायचे आहे. आता त्यांनी काय सांगितलं, विहित मुदतीत प्राधान्यक्रम लॉक करावे. जे उमेदवार प्राधान्यक्रम जनरेट करून लॉक करणार नाही हे उमेदवार सदर प्रक्रियेत विचारात घेतले जाणार नाही. त्यामुळे शक्यतो लवकर करावं. आता जे काही मी तुम्हाला आता सुरुवातीलाच व्हिडिओच्या सांगितलं की बाबा काही ठिकाणी जर इंटरनेट बंद असेल आणि खरंच खूपच जेन्युइन प्रॉब्लेम झाला तर आपण नक्कीच या गोष्टीसाठी मागणी करणार आहोत. पण मागणी करायची वेळ येऊ नये, हे उमेदवार कमी आहेत, तर मग त्यामुळे काय होईल, कदाचित होऊन जाईल. अगदी आज 31 तारीख आहे, आजच होत असेल तर प्रेफरन्स लॉक करून घ्या. कारण कसं आहे, उद्या परवा परिस्थिती काय असेल सांगता येत नाही. त्यामुळे कसं की मग विनाकारण इंटरनेट काही भागातच बंद असतं, पूर्ण महाराष्ट्रात तर राहणार नाही. मग त्या भागातले आपले उमेदवार सुटू नये. कारण की ज्या 2017च्या उमेदवारांनी 5 वर्ष वाट पाहिली आणि आता त्यांनी छोट्याशा गोष्टीमुळे, आणि कसं असतं की इंटरनेटचं एखाद्या छोट्याशा गावामध्ये छोटेसं काहीतरी झालं तर मग त्याच ठिकाणचं बंद ठेवतात. मग तुम्ही सांगू नाही म्हणजे मग असं होतं की महाराष्ट्रामध्ये बाकीच्या ठिकाणी चालू आहे आणि मग तुमचा प्रॉब्लेम होऊ नये. तर त्यासाठी सांगत आहे की जर आज तुमच्याकडे प्रेफरन्स आले, लॉग इन झाले, प्रेफरन्स जनरेट झाले, तुम्ही लॉक करून घ्या. तुम्ही वाटच बघू नका कशाची. हे माझं तुम्हाला सांगणं असेल, बाकी तुमची इच्छा. बघा, उमेदवारांनी, पुढचा मुद्दा आहे, उमेदवारांना त्यांनी नमूद केलेल्या पात्रतेनुसार काही तांत्रिक कारणांमुळे सुसंगत नसलेले प्राधान्यक्रम जनरेट झाल्यास असे प्राधान्यक्रम उमेदवारांनी लॉक करू नये. असे प्राधान्यक्रम लॉक केल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी उमेदवाराची असेल. आता हा मुद्दा थोडासा संभ्रमात आहे. म्हणजे जर त्यांचं असं म्हणणं आहे की काही तांत्रिक कारणामुळे सुसंगत प्राधान्यक्रम आले नाहीत तर लॉक करू नये. पण जर काही तांत्रिक कारणामुळे सुसंगत प्राधान्यक्रम जनरेट झाले नाही, ही उमेदवारांची चूक नाहीये, तरी देखील त्यांनी जर लॉक केले तर मग त्यांनी लॉक नाही केले तर त्यांना तुम्ही वेगळे प्राधान्यक्रम द्यायला हवेत आणि तशी वेळ उपलब्ध देखील करून द्यायला हवी. यामध्ये त्या गोष्टीचा उल्लेख केलेला नाही. मुद्दा क्रमांक 10 बघा. तर आता जर कुणाला त्यांच्या याच्यानुसार प्राधान्यक्रम आले नसेल तर त्यांनी देखील पुढच्या गोष्टीसाठी सुसज्ज राहा की आपले प्राधान्यक्रम तसे आले नाही आहेत, तसं होणार नाही, पण सांगता येत नाही. प्राधान्यक्रम जनरेट करून लॉक केल्यानंतर प्राधान्यक्रमात बदल करायचे झाल्यास जनरेट केलेले प्राधान्यक्रम डिलीट करून विहित मुदतीत पुन्हा जनरेट करावे. आता मी तुम्हाला या मुद्द्याबद्दल एक गोष्ट नक्कीच सांगेल मित्रांनो, दिवस कमी आहेत, दिवस खूप कमी आहेत, अगदी 4च दिवस दिलेले आहेत. आणि त्याचमुळे मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे की जनरेट करून लॉक केलेले प्राधान्यक्रम पुन्हा डिलीट करू नका. पुन्हा तुम्ही डिलीट केले, पुन्हा जनरेट आणि लॉक करण्यासाठी जर तुम्हाला वेळ मिळाला नाही तर खूप अडचणी येऊ शकतात. मागच्या वेळी 2017च्या काही उमेदवारांनी अगदी फॉर्म सेल्फ सर्टिफाईडही केला नव्हता आणि उमेदवारांनी प्रेफरन्स जनरेट केले होते परंतु लॉक केले नाहीत. अगदी त्यामुळे शेवटचं सिलेक्शन प्रोसेस राहिलेली होती त्यांची. त्यामुळे आता हे, आणि त्यातलेच तुम्ही आहात. बघा, आता उमेदवारांना प्राधान्यक्रम जनरेट करून लॉक करण्यासाठी दिनांक 31/10/2023 ते 3/11/2023 पर्यंत मुदत देण्यात येत आहे. म्हणजे अगदी 4 दिवस दिले आहे मित्रांनो, 4 दिवस. आणि आता हे जे 4 दिवसामध्ये हा जो 31 तारखेचा जो दिवस आहे ना, यामध्ये उमेदवारांना माहिती होण्यातच दिवस चालले की हा आज प्राधान्यक्रम जनरेट करता येणार आहे. हे सर्वांपर्यंत अजून पोहोचलेलं नाहीये किंवा बहुधा आतापर्यंत पोहोचलंही असेल. तर मग 31, 1, 2, 3 आणि 3 तारीख शेवटची आहे. त्यामुळे माझं म्हणणं आहे की उशीर करू नका, शक्यतो लवकरात लवकर करा. लॉग इन होत नाहीये, एवढ्या गोष्टी होत आहे, सकाळपर्यंत असं कळत होतं. आता जर लॉग इन झालं असेल तर तुम्ही पुढचं करू शकता. पुढचा मुद्दा आहे, प्राधान्य जनरेट करून लॉक करण्यासाठी काही अडचण आल्यास इथे त्यांनी मेल ID दिला आहे, तर या ईमेलवर संपर्क साधता येईल. तुम्ही मागच्या वेळेस पाहिलं होतं की edupavitra@gmail.com इथे रिप्लाय पण देतात बरं. हे तर एक गोष्ट यांची चांगली आहे की इथे रिप्लाय वगैरे मिळतो. तर तुम्ही म्हणजे आजच जर तुम्ही पुढच्या गोष्टी करायला लागले तर मग तुम्हाला या वेबसाईटवर तुमचे प्रश्न मांडता येईल, तिकडून तुम्हाला उत्तर मिळेल. तुमचे काही शंकेचं निरसन झालं की नाही झालं हे देखील तुम्हाला कळेल. तर त्यामुळे तुम्ही लवकरात लवकर करा मित्रांनो. 4च दिवस आहे आणि हे सांगण्याचं म्हणजे तळमळीनं सांगण्याचा उद्देश असा की जर कदाचित ह्या 3-4 दिवसांमध्ये आणखी काही दिवस बंद ठेवला आणि काही कारणास्तव इंटरनेटची सुविधा जर काही ठिकाणी बंद झाली
तर प्रॉब्लेम येऊ नये एवढंच माझी तुम्हाला सांगण्याची विनंती की वेळेवर करा, जेणेकरून तुमच्यावर जो अन्याय झाला एवढे दिवस तर तो पुन्हा म्हणजे त्या गोष्टीची पुनरावृत्ती होणार नाही. आणि ज्यांचा प्रॉब्लेम होतोय लॉग इनमध्ये त्यांनी फॉरगेट पासवर्ड करा. आणखी OTP येतो मित्रांनो, तर मग मोबाईल नंबर तोच आहे का ते एकदा चेक करा. आणि अजून त्या व्यतिरिक्त जर कुणाला काही अडचण येत असेल तर मला नक्कीच कळवा, म्हणजे मग आपल्याला कळेल की आपल्याला कुठल्या गोष्टीसाठी आपल्याला मागणी करायची आहे. तसं आपण मेल पण करू. काही जर अडचणी येत असतील तर तुम्हाला तशा तुम्ही कळवा. मागच्या वेळेस तुम्ही बघितलं असेल तुमच्यासाठी मी भरपूर मेल केले होते, उत्तरं देखील आले होते, तसे मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला होता. यावेळी देखील आपण ते नक्कीच करू. काही जर अडचणी येत असेल तर. आणि हे खूप लवकर करा, खूप लवकर. म्हणजे आज तर माझं म्हणणं आहे की आपले जेवढे उमेदवार आहेत त्यांच्यापैकी त्यांनी 20 ते 30% उमेदवारांनी आजच रजिस्ट्रेशन करून घ्या, म्हणजे प्राधान्यक्रम देऊन टाका. तर मित्रांनो हीच महत्त्वाची अपडेट होती. अजूनही मी नेक्स्ट व्हिडिओ घेऊन येईल. काही जण काही गोष्टींबद्दल कन्फ्युजनमध्ये आहे, तर त्यावेळी आता सध्या मला असं वाटतं की मी मेन ह्या ज्या सूचना आहेत त्या सूचना सांगण्यासाठी आले होते. त्यानंतर पुढच्या ज्या अडचणी येतील तुम्हाला त्यासाठी मग आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अडचणी जेव्हा तुम्ही सांगसाल तर त्यावर जे काही सोल्युशन आहे ते घेऊन मी येणारच आहे. तर सध्या लॉग इन करून सध्या प्रेफरन्स जनरेट करून घ्या, बघून घ्या काय काय प्राधान्यक्रम तुम्हाला आलेले आहेत. मला कमेंट करून नक्की कळवा. चला तर मग मित्रांनो पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत चॅनलसोबत राहा. धन्यवाद.